पैठण तालुक्यातील म्हारोळा येथील प्रभा बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची केली 135वी जयंती साजरी। तर या जयंती सोहळ्यानिमित्त एक हृदयस्पर्शी संस्थेने राबवला सामाजिक उपक्रम। पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष मधुकर बर्फे या दाम्पत्यांनी राबवला हा संस्थेच्या माध्यमातून अभिनव कार्यक्रम। ही बातमी आहे पैठण तालुका प्रतिनिधी मधुकर बर्फे यांच्याकडून। पैठण तालुक्यातील पारोळा येथील रहिवासी असलेले सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या गुणवत्तेने, आपल्या कार्याने महाराष्ट्रात नावलौकिक करणारे दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे पैठण तालुका प्रतिनिधी, प्रभा बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय विश्लेषक मधुकर बर्फे व त्यांच्या पत्नी कल्पना मधुकर बर्फे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून महामानव युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आगळ्या वेगळ्या उपक्रमाने राबवून एक नवा आदर्श, नवीन दिशा या राज्याला दिली। सुरुवात मात्र त्यांनी आपल्या गावातून करून राज्याने आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा हा सामाजिक उपक्रम करणे राबवला। या दोघांच्याही संकल्पनेतून तो पुढाकारातून एक मदतीचा हात देऊन पारोळा परिसरातील गोरगरीब, कष्टकरी, वीटभट्टी कामगारांच्या लहान मुलांना करण्यात अन्नदान तसेच मुलांना पुलाव, भात, शिरा, खीर, मिठाई व बिस्किटांचं वाटप करण्यात आलं। या अन्नदानामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदाचं हास्य हेच या उपक्रमाचं खरं यश ठरलं असल्याचं पत्रकार मधुकर बर्फे यांनी सांगितलं। ते म्हणाले की या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ अन्नदानापुरतं मर्यादित न राहता वंचित घटकांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि सन्मान पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे। महापुरुषांची जयंती केवळ औपचारिकतेपुरती न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून साजरी करण्याचा आदर्श या उपक्रमातून दिसून येतो। मधुकर बर्फे हे कोणतंही राजकारण न करता सातत्याने समाजसेवा करत असून गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात। कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील असतात। एक हात मदतीचा ही भूमिका अंगीकारत प्रसिद्धी अपेक्षा न ठेवता जनतेची सेवा हेच ध्येय ठेवून समाजाच्या पाठीशी उभं राहणं हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख बनली आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याचे व त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.